आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। बीडमध्ये भीषण अपघात, भरधाव टिप्परच्या धडकेत कार पेटली, कीर्तनकाराच्या पत्नी व मुलाचा दुर्दैवी मृत्यू। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक अपघात झाला। सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण श्रीहरी महाराज पुरी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी वय वर्ष 42 आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी वय वर्ष 25 यांचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास मायलेक आपल्या कारमधून आष्टीहून बीडकडे जात होते। त्यांची कार वापसी फाटा परिसरात पोहोचली असता समोरून भरधाव वेगात आलेल्या टिप्पर क्रमांक MH16CD7305 ने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला। अपघातानंतर काही क्षणातच कारला आग लागली। गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आणि आग वेगाने पसरल्याने मायलेकांना कारमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही। परिणामी दोघांचा गाडीतच अडकून दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले। मात्र कारला लागलेल्या भीषण आगीमुळे बचाव कार्य करताना मोठे अडथळे निर्माण झाले। अखेर 1.5 ते 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर कटरच्या सहाय्याने कारची पत्रे कापून दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले। या घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे अपघाताच्या वेळी श्रीहरी पुरी महाराज एका ठिकाणी कीर्तन करत होते। कीर्तन सुरू असतानाच आपल्या पत्नी आणि मुलाच्या निधनाची बातमी मिळताच महाराज व उपस्थित भाविकांनाही अश्रू अनावर झाले। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात शोककळा पसरली असून नागरिकांकडून टिप्पर चालकाच्या बेदरकार वाहन चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। वाढते रस्ते अपघात आणि जड वाहनांचा अतिवेग ही आता समाजासाठी गंभीर समस्या बनत आहे। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांवर कठोर कारवाई आणि वेग मर्यादेची कडक अंमलबजावणी करणे ही काळाची गरज बनली आहे। अन्यथा अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत राहतील। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, आष्टी, बीड।